सर आज आपण अखिल भारतीय मराठा महासंघ किसान आघाडीच्या वतीने उपोषणाला बसलेले आहेत. काय तुमची मागणी आहे? आमची मागणी एकच आहे. महाराष्ट्र युती सरकारने जे शासकीय योजना जाहीर केल्यात त्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली, परंतु बँकेने वकिला न्यायालयाची नोटीस मागत वसुली दिलेली, ती वसुली थांबवावी तुमच्या माध्यमातून, तेवढी मागणी. वारकरी कलावंताचं मानधन, त्या मानधनाकडं समाज कल्याण अधिकारी जे असतील कोणी असतील ते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांनी आमचे तात्काळ आम्ही जे पॉम्प्लेटवर नावं दिलेत तेवढे मंजुरी रकमेसहित त्यांना देण्यात यावी. संजय गांधी निराधारमध्ये कधी अनुदान बंद होतं आहे, कधी चालू होतं आहे. EBT त्याचे DBT केलेले आहेत तरी त्यांचं अनुदान चालू होतं आहे. जवळजवळ 2.5 लाख अनुदान बंद झालेलं आहे. दुसरी गोष्ट आहे त्याच्यामुळे एकही आम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही डिसेंबर 2024पर्यंतची फेरची नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना 5,56,752 शेतकरी वंचित आहेत मराठवाड्यामध्ये. त्यांना तेवढं त्याची नोंद घेऊन त्यांना राज्य सरकारच्या सन्मान निधी योजनेमध्ये समाविष्ट करावा. दुसरी गोष्ट आहे पंतप्रधान आवास योजना, भाव वाढलेले मटेरियल लक्षात घेता, त्यांचे भाव लक्षात घेता त्यांनी 3,80,000 घरकुल मंजूर करून काय पुन्हा एकदा सर्वे करून जे माझे वंचित बांधव आहेत, काय असतील लोकसंख्या प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, त्या घरकुल देण्याची त्यांची मागणी आमची वंचिताला तेवढी एक आहे. आणि आम्ही दुसरा मुद्दा एक सांगतो, मला जे चॅनलने सहकार्य केलं आहे का त्या चॅनलचे प्रथम मी आभार मानतोय. का त्यांचे उपकार ह्या जनतेसमोर, जनतेच्या भावना. आज आपण इथं विभागीय आयुक्त समोर बसलेले हां, म्हणजे किती मागणी आपले पूर्ण? आमच्या मागण्या जवळजवळ 19 आणि 2 पॉम्प्लेट जे काय असतील ते मागण्या त्या आमच्या शासनाने पूर्ण करावा. आमचा काय कोणाला सूड घ्यायचं नाही, काय नाही. आता समोर 26 जानेवारी आहे. हां, समोर 26 जानेवारी आहे हां, आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण इथं बसलो. हां. आता तुमची मागणी मान्य न झालं, तुमचे पुढचे पाऊल कोणते? नाही, आम्हाला त्याने आदेशच द्यावा. जे राज्य लेवलची कर्जमाफी ती सरकारच्या हातीत आहे. जे काय त्यांच्या शासकीय कमिशनर दिलीप गावडे साहेबाचे जे अंतर्गत आहे त्यांच्या हातातच मागण्यात या, त्यांच्या हातातल्या मागण्या त्यांनी पूर्ण करावा. त्यांनी जर पूर्ण नाही केला तर 26 जानेवारीनंतर सुद्धा उपोषण चालू राहील, एवढीच माझी ग्वाही. आपलं नाव? माझं नाव सखाराम जिजाभाऊ नाईक नवरे, अखिल भारतीय मराठा महासंघ किसान आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बीड लोकसभा मतदारसंघाचे नेते. धन्यवाद.